सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। श्रीरामपूर मधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनल्याचा आरोप करत त्यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स वर सविस्तर पोस्ट करत राज्य सरकार व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। न्यायमूर्ती एस.जी. चापळगावकर यांच्या एकल पीठासमोर 15 जुलै रोजी या याचिकेची सुनावणी झाली। न्यायालयाने सर्व प्रतिवादी संस्थांना नोटिसा बजावत या प्रकरणी एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले। अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत एमडी या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयित तस्कराला अटक केला। या कारवाईत सुमारे 2,52,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका फरार आरोपीचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांचा अवैध व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक श्रीरामपूर शहर परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली। संगमनेर शहरातील एका इमारतीच्या गच्चीवर अवैधरित्या सुरू असलेल्या ताडी विक्री केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सकाळी धडक छापा टाकून तब्बल 980 लिटर ताडी जप्त केली आहे। विशेष म्हणजे कोणालाही संशय येऊ नये म्हणून ताडी 1 लिटरच्या प्लास्टिक पिशवीमध्ये भरून प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती। या कारवाईमुळे शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैध ताडी व्यवसायावर पुन्हा एकदा प्रकाश पडला। रावरी तालुक्यातील सोनगाव परिसरातील प्रवरा नदी पात्रातून बैलगाड्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाळूचे अनाधिकृत उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची चर्चा असताना महसूल विभागाने केवळ 2 व्यक्तींना नोटिसा बजावल्याने प्रशासनाच्या कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। नदी पात्रातून रोज अनेक बैलगाड्या वाळू घेऊन जात असल्याचं ग्रामस्थ सांगत असताना कारवाई मोजक्याच व्यक्तींवर होत असल्याने महसूल विभागाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जातोय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। गायछाप आणि ओम पंढरपुरी या तंबाखू उत्पादनावर गोमाता तसेच हिंदू धर्मातील पवित्र प्रतीकांवर वापर केल्याचा आरोप करत माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर या संघटनेच्या वतीने गुरुवारी दिनांक 16 जुलै 2026 पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय। संघटनेने यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने व तक्रार सादर करून संबंधित कंपन्यांवर कारवाईची मागणी केली होती, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, संघटनेने स्पष्ट केलाय। संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र शासनाने गायीला राज्यमाता गोमातेचा दर्जा दिला असताना तिचं चित्र तंबाखूच्या पॅकेटवर वापरणे ही श्रद्धेची विटंबना असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच ओम पंढरपुरी या नावात पवित्र ओम चिन्ह आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या नावाचा व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। या प्रकरणी संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रार व निवेदन सादर करण्यात आली होती,
मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने 16 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितलंय. जोपर्यंत संबंधित कंपन्यांवर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही संघटनेने दिलाय. या आंदोलनात विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आढाव आणि विजय जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. मनसेचे कोपरगाव शहर अध्यक्ष सचिन काकडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुका पूर्ण ताकदीने उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभा राहील असं सांगितलंय. सदर आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येत असून प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आज 16/7/2026 पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेलं आहे. आम्ही निवेदन दिलेले होते, शासनाला अनेक वेळा निवेदन दिले. मग शासन एकीकडं म्हणतं 2024 साली जर JR काढलेला आहे राज्य सरकारने, गाईला राजमाता गोमाताचा दर्जा दिलेला आहे, गाईला आई मानलं जातं, गाईमध्ये 33 कोटी देवदेवता आहे. मग गाईचा असा अपमान का करतंय सरकार? सरकार एकीकडे हिंदुत्ववादी दाखवतंय, एकीकडे हे दाखवतंय. मग एक गाय आणि गाय चित्र, गायच्या वर गाय चित्र, दूध असलेलं व्यक्तीचं चित्र आहे. मग याचा घोर अपमान का करतंय? एकीकडं दाखवता का आम्ही सगळं हिंदुत्ववादी हे गायला आई मानतो, हे सगळं मानतो. मग इकडं हे पायंदळी का तोडवलं जात आहे? ओम पंढरपुरी ही गुजरातची कंपनी. ओम हा हिंदू धर्मातला सगळ्यात पवित्र उच्चार शब्द आहे आणि पंढरपूर हे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र आहे, महाराष्ट्राचं पूर्ण आराध्य दैवत आहे. आज या आषाढी एकादशी निमित्त करोडोला भाविक, वयोवृद्ध असू, लहान मुलांपासून पर वयोवृद्धापर्यंत हे पायी दिंडीला जात आहे. त्या पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सुद्धा हे अवमान करताय. म्हणजे याचा अर्थ हे जाणून बुजून तर अपमान नाही करत आहे ना. हिंदू देवदेवतांचा अपमान करायचं ठरवलेलं आहे का? एकीकडे दाखवायचं आम्ही, मग सहिष्णुतावादी जर दाखवताय तर मग हे कुठं चाललेलं कुठे? तर आमचं अशी मागणी, लवकरात लवकर राज्य सरकारला मागणी, गाय आणि गाय दुधात असलेलं व्यक्तीचं चित्र आणि ओम पंढरपुरी हे जागेवर गोठवण्यात यावे आणि त्या कंपन्यावर जागेवर दंडात्मक कडक कारवाई करून त्या नावं काढून हे करण्यात यावं. तसंच तुकाराम मुंडेंनी याच्यात जातीने लक्ष घालावं. नावाचा जरी भेसळ विषय नसला, नावाचा विषय असला तरी तुकाराम मुंडेंनी याच्यात लक्ष घालून हा हिंदू धर्माचा, हा सर्वच म्हणजे हिंदू म्हणजे सर्वांचाच अवमान आहे. तर त्याकरता त्यांनी लक्ष घालावं ही आमची नम्र विनंती. जोपर्यंत आमचं आश्वासन होत नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार. याची दखल घ्यावी शासनाने. जय हिंद, जय महाराष्ट्र. राऊरी तालुक्यातील निंभेरे तुळापूर परिसरात 10वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा सलग 2 दिवस मोटरसायकलवर पाठलाग करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करत काही काळ पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10वी शिकणारी 15 वर्षीय विद्यार्थिनी दररोज सायकलवरून शाळेत ये-जा करत होती. दिनांक 14 जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर दुपारी 4:30च्या सुमारास ती मैत्रिणीसह घरी जात होती. त्यावेळी आरोपी अरमान जब्बार शेख यांनी मोटारसायकलवरून तिचा पाठलाग केल्याचा आरोप केला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने मुळा, भंडारा, निळवंडे आणि आढळा धरणात पाण्याची आवक होऊन ही धरणे सरासरी 45% वर भरली गेली आहेत. सध्या 9 धरणात 44.30% पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 31% पाणीसाठा कमी आहे. दरम्यान गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त होतोय, मात्र तो पडत नसल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून संबंधित शैक्षणिक विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांचे राजीनामे द्यावेत, तसेच विद्यार्थी व पालकांना न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या प्राणातिक उपोषणाला पाथर्डीतून पाठिंबा देण्यात आला. या संदर्भात तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आला. राज्य शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये मोठे बदल करून ऑनलाईन
पारदर्शक व सुलभ व्यवस्था सुरू केली आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही शिफारशीची किंवा हेलपाटे मारण्याची गरज न पडता कमी कालावधीत योजनेचा लाभ मिळत आहे। बांधकाम कामगारांसाठीही विविध कल्याणकारी योजनांचा विस्तार करण्यात आला असून शिक्षण, शिष्यवृत्ती, आरोग्य आदी योजनांचा लाभ अधिकाधिक कामगारांनी घ्यावा असं आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।